नमस्कार मित्रांनो, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग आणि आज खास करून एक आपल्या देशाचा हिरो, एक शेतकरी, आपले आदरणीय भगवान जगन्नाथ पवार, आम्ही त्यांना प्रेमानं काका या ठिकाणी म्हणतो. तर काका, आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब, आपल्या छत्रपती संभाजीनगरचे भावी खासदार म्हणून ते इच्छुक आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक राजकीय व्यक्तींची मुलाखत, त्यांच्यासोबत गप्पा छप्पा या ठिकाणी मांडल्या. पण कुठेतरी एक आज आपल्या देशाचा राजा म्हणजे शेतकरी, कारण शेतकरी हा देशाचा राजा आहे. तर आज या शेतकरी राजासोबत या ठिकाणी चर्चा करण्याचा, गपशप करण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे. तर सर्वप्रथम त्याच्या आपलं मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही तुमचा किमती वेळ आज आम्हाला या ठिकाणी दिला. तर मित्रांनो, लोक फक्त यश त्या ठिकाणी पाहतात, पण त्या यश मिळवण्यासाठी त्याचा परिश्रम त्या ठिकाणी पाहत नाही. बरेच जण या ठिकाणी म्हणतात की यांनी अमकं केलं, फलानं केलं, पण त्याची मेहनत त्या ठिकाणी पाहत नाही. तर असेच प्रगतशील शेतकरी भगवान पवार यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. तर त्याच्या आज बरेच लोक तुमच्या यशस्वीपणाचं उदाहरण या ठिकाणी देतात की शून्यातून जग कसं निर्माण करायचं, तर एक वेळेस भगवान पवार यांच्याकडून शिका. तर कमी वयामध्ये तुम्ही 3.5 एकर जमिनीचे 16 एकर जमीन या ठिकाणी केलेले. तर कुठेतरी हा विकासाचं कारण काय? कारण परिश्रम, फक्त परिश्रम, दुसरं काय कारण मला नाही. आणि आपण असे वयात धंदे केलेले नाही की बा 50,000 आले, हे घ्या, गाडी घ्या, घोडी घ्या, अमुक घ्या. त्याने काम केलं ना, जेवढे आले तेवढं संसाराला लागलं, तेवढं बाकीचे जे साचले ते एक बिघा निघो, एक एकर निघो, कोणाचं प्रेमानं आपण घेतलं. 10 रुपये शिल्लकच घेतलं, कमी नाही घेतलं, असं लुबडून नाही घेतलं असं म्हणाले. तर काकांनी या ठिकाणी खूप सुंदर असं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे की प्रगती करण्यामागं आमचं प्रयत्न, आमची मेहनत त्या ठिकाणी आहे. कारण त्यांचा हा जो पवार परिवार कुटुंब आहे हा एकत्र आहे. कारण मित्रांनो, आताची परिस्थिती तुम्ही पाहू शकता की सख्य भावामध्ये वैर त्या ठिकाणी दिसून येत असेल. आज जर आपण किशोर पोलीस स्टेशनला जाऊन पाहत असाल तर सर्वात जास्त भांडणं हे भावाभावाची या ठिकाणी दिसतात. पण कुठेतरी या चिंचोली परिसरामध्ये हे पवार कुटुंब एक आदर्श परिवार म्हणून या ठिकाणी एकत्र आहे. आणि या एकीच्या बळावर आज त्यांनी या चिंचोलीमध्ये त्यांचं चांगलं नाव प्रस्थापित या ठिकाणी आणलेलं आहे. तर त्याच्या परिवारामध्ये एकत्र राहत असताना बऱ्याच थोड्याफार वेगळी गोष्टी होतात, पण समजून घेण्याची जी मानसिकता जी परिवारात असते ती तुमच्यामध्ये खूप प्रमाणात या ठिकाणी दिसून येते. तर ही शिकवण तुम्हाला कोणाकडून या ठिकाणी मिळाली? आई वडिलांकडून शिकलो. आणि आपल्याला कळतं आता थोडंफार, कोणी बोलायला लागलं आपण तिथे काय थांबायचं. तर आपण तोंडाला तोंड दिलं झालं सुरू. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की परिवारामधल्या काही गोष्टी धरसोड करून त्या ठिकाणी घेऊन चालायचं असतं. कारण आमचे त्याच्या प्रगती शेतकरी तर आहेत, पण एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. बऱ्यापैकी शिक्षण त्यांचं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि या शिक्षणाचा वसा घेऊन त्यांना आपला परिवार कसा चालवायचा, आपला परिवार प्रगती कशी करेल याचा विचार त्यांच्यामध्ये, त्यांच्या बुद्धीत त्या ठिकाणी समाविष्ट आहे. तर कुठेतरी त्यांच्या या हुशारकीमुळे आज ते चांगले प्रगतशील शेतकरी म्हणून आमच्या या चिंचोली परिसरामध्ये या ठिकाणी त्यांचं नाव एक स्वाभिमानाने, अभिमानाने या ठिकाणी घेतलं जातं. तर ते नुसते शेतकरीच त्या ठिकाणी नसून तर त्यांचं एक सामाजिक राजकीयमध्ये त्यांचं चांगलं कार्य त्या ठिकाणी मागच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये म्हणजे आमची काकू या ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी राहिलेले आहे. आणि यांचं आमच्या आता जे मोहनाजी नगर आहे, म्हणजे आम्ही त्याला झोपडपट्टी म्हणतो, जर या झोपडपट्टीमध्ये काही कोणाचं सुखदुःख त्या ठिकाणी झालं तर त्या ठिकाणी भगवान पवार यांचा अग्रेसर वाटा त्या ठिकाणी असतो. तर काका, एक लोकांच्या गोरगरिबाची सेवा करण्याचं हे मत तुम्हाला कुठून कळालं का बा गोरगरिबाची सेवा केल्यास मनाला आनंद भेटतो? ते कसं काय तुम्हाला कळतं बा? ते लक्षात राहायसारखं ना. आपण असं काही केलं समजा, आयते पैसे आले कोणाला दिले ते नाही राहत कोणाच्या लक्षात, कोणाच्या मौतीच्या ठिकाणी ते हे लक्षात राहायसारख्या गोष्टी ना. तर माणूस हजर होता पाहिजे असं. तर मित्रांनो, नुसतं मुलाखत घ्यायची म्हणून भगवान पवार यांची तारीफ करायची नाही, तर एक अंतकरणापासून या ठिकाणी सांगतो की त्यांचं नाव भगवान आहे, पण एक भगवान सारखंच रूप आणि त्यांचं कार्य आहे. कारण बऱ्याच सुखादुखाला, मग ती आर्थिक मदत असो, श्रमदानिक मदत असो, अशा अनेक त्यांच्याकडून गोरगरिबांना मदत त्या ठिकाणी होते. मी एक किस्सा मी लहान असताना सांगतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ त्या ठिकाणी पडला होता. तर या झोपडपट्टीला पाणी पाजण्याचं काम आमच्या भगवान पवार यांनी केलं होतं. कारण
प्रत्येकाच्या विहिरीला कमी पाणी होतं, पण आमच्या भगवान काकाच्या विहिरीला खूप चांगल्या प्रकारचं पाणी होतं. तर कोणत्याही गोष्टीचं मतभेद, जातीभेद किंवा लहान मोठा न करता सर्वांना पाणी पाजण्याचं काम भगवान पवार यांनी केलं होतं. तर कुठेतरी आज लोक ज्या वेळेस भगवान पवार त्या ठिकाणी वाटाणं जातात तर त्यांना 100 लोक वाटाणं राम राम श्याम श्याम आदाब सलाम जय भीम या ठिकाणी करतात. आणि याचं एकमेव कारण काय, त्यांची वागणूक आहे. तर आज बऱ्यापैकी त्यांनी आपल्या या शेती परिसरामध्ये काका शेतात काय काय पेरलेले माझा सध्या? आता गहू हरभरा आहे आणि अद्रक तुरी तर पाहिलं त्या तुरी फक्त. आज आम्ही तुरी त्या ठिकाणी पाहायला गेलो होतो तर त्या तुरी इतक्या खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेल्या आहे. तर ते म्हणजे मेहनतीशिवाय कोणत्याच गोष्टी या ठिकाणी मिळत नाही. आज आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो तर ते मक्का त्या ठिकाणी पेरत होते आणि ज्या वेळेस मक्का पेरत होते तर त्यांच्या दोन्ही साईडकून घामाच्या धारा त्या ठिकाणी चालू होत्या. तर कुठेतरी 16 एकर जमिनीचा मालक सुद्धा असताना पण कुठेतरी स्वतः मेहनत करण्याची ताकद त्यांच्यामध्ये. हे तर बऱ्याच शेतकऱ्यांचं काय झालं, ते उठावर बसून शाळा त्या ठिकाणी हाकतात. तर तसं न करता स्वतः मेहनत केली तेव्हाच काही गोष्टी त्या ठिकाणी होतात. आणि याच मेहनतीचं फळ आज आपण या भगवान काका यांच्या रूपाने या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर काका आता मुलं किती तुम्हाला? 2 मुलं. 2 मुलं. तर मुलाचं काय शिक्षण घेतलं? ते आता BSc ॲग्री करूला छोटा आणि भरती करूला. तुमचं शिक्षण किती व्हायले? 12वी. आणि आमच्या काकूचं? काकू BA व्हायले. तर सांगायचं तात्पर्य की त्यावेळेस 12वी लागली. हा 12वी. तर त्यावेळेस 12वी या ठिकाणी होईल तर एकदम हुशार अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. आणि योगायोगाने असं की आमची काकू सुद्धा त्यांना त्यांच्यापेक्षा वरचढ म्हणजे BA झालेली काकू त्यांना मिळालेली आहे. लग्नानंतर शिकवले. लग्नानंतर शिकवलं का? तर सांगायचं तात्पर्य मित्रांनो की कुठेतरी शेती करत असताना शिक्षणाचंही महत्व त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर आज सर्व जण तुम्ही एकत्र कुटुंब परिवारात त्या ठिकाणी असतात तर ही शिकवण आई वडिलांना तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तर मग आज या परिवाराच्या माध्यमातून तुमचे येणारे भविष्य, तुमचे येणारे प्लॅन काय, अजून समजा काय प्रगती करणार तुम्ही अजून? आता हे मुलाच्या शिक्षणाचंच पाहायचं आता. असं आहे. आणि ते आता दरवेळेस असंच म्हणतो आपण, थोडेफार भेटले की एखादं एकर घ्या झालं. पण जास्त हे करायचं मुलाकडे पाहायचं. पण एक आहे दादा, तुम्हाला एक सांगतो, शेती जर चांगल्या पद्धतीने कधी केली तर एक नोकरीवाला सुद्धा त्या शेतकऱ्याच्या पुढे झिरो आहे. मी जर नोकरीला लागलो असं मी काय केलं असतं हे झालंच नसतं काही. लोक लय नोकरदार लोक रिटायरमेंट झाल्याच्या नंतर एक घर त्या ठिकाणी बांधतात, गाडी. बस शेतीपोती घेणं एवढं सोपं नाही. पण तुम्ही त्या मेहनतीनं या ठिकाणी केलं. म्हणतात ना एक वकील साहेब, तुम्हाला विचारलंय बरं, तर वकील साहेब शाळेत असताना एक धडा होता की त्या धड्यामध्ये असं होतं की एक काठी दिली तर ते माणूस ताबडतोब त्या ठिकाणी तोडतो. पण ज्या वेळेस त्या काठीचा गठ्ठा त्या ठिकाणी त्या माणसाकडे त्याला जातो आणि ही मोड ही काठी तर ती मोडी त्याच्याकडून मोडल्या जाते. तर कुठेतरी ती एकीचं बळ असतं आणि या एकीच्या बळाच्या माध्यमातून आज या पवार कुटुंबाने आज आपल्या चिंचोलीमध्ये चांगलं नाव या ठिकाणी केलेलं आहे. आणि पुन्हा एक मित्रांनो एक सांगायचं तात्पर्य की त्यांच्या वडिलापार्जित त्यांना काहीतरी जमीन होती आणि त्या काळात काही कारणास्तव विकली होती. पण ती जमीन विकल्याच्या नंतर पुन्हा त्यांच्या मुलाने या ठिकाणी परत घेतली. तर ही एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण मित्रांनो असा हा योग या ठिकाणी विकलेली वस्तू भलाही माणूस एखादी मोटरसायकल एखाद्याकडून विकलेली परत घेऊ शकतो, पण जमिनीचा व्यवहार हा परत त्या ठिकाणी होत नाही. पण कुठेतरी भगवान पवार यांनी मेहनतीने त्यांच्या वडिलाच्या त्या जमिनीमध्ये घाम त्या ठिकाणी पडला, तर कष्ट त्या जमिनीला लागले होते. तर कुठेतरी त्यांना त्या आई वडिलाची जाणीव असताना या त्यांच्या मुलाने आज जमीन या ठिकाणी परत घेतलेली आहे. तर खरंच अभिमानाची गोष्ट आहे. वकील साहेब टाळ्या वाजवा, या गोष्टीवर सोपं आहे का? तर वकील साहेब तुमच्या वतीनं आमच्या भगवान पवार यांच्या सोबत काय आपण एखादा काय प्रश्न विचारू शकता? तर भगवान भाऊ एक चांगलेच व्यक्तिमत्व आहे. मी बी लहानपणापासून ओळखतो, माझं बी या भागात मोठा सहवास राहिलेला आहे. तर नक्की एक चांगल्या प्रकारचं त्यांचं एक अस्तित्व आहे. भगवान भाऊ तुम्ही खरंच एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. आणि हे जो पैसा एकमेकाला गाठा बांधून जो कशा पद्धतीने म्हणजे काय हे कोडा आहे ते तरी आम्हाला थोडं सांगा. कोड काहीच नाही. ते म्हणजे असं गाठ मारून ठेवलीच नाही. गाठ जर मारली असती ती तशीच राहिली असती. बरोबर आहे. जशी आली तशी गुंतवले फक्त. क्या बात. 10 येऊ 5 येऊ गुंतवत राहिलो. काय बात. गाठ मारणार भरपूर पंक्ती नंतर म्हणजे आपण घेतला पैशाला पैसा जोडणं आणि मग जमीन घेणं इतकं सोपं नाहीये. आणि ते भगवान भाऊ दाखवलेलं की मी
इतके पैसे जमा करायचो की ते पुढचं काहीतरी घेता येईल अशा पद्धतीने त्यांनी ते पैसा उभा करत गेले आणि family चांगली आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि खूप धन्यवाद. आता भुजंग भाऊ तर पुन्हा एक भगवान पवार यांच्याविषयी बोलणं झाल्यास त्यांची जी 16 एकर जमीन आहे, आज चिंचोली हे गाव एक शहराप्रमाणे आणि या चिंचोली परिसरामध्ये ज्याही ठिकाणी त्यांची 16 एकर जमीन आहे ती रोडटच जमीन आहे. तर भगवान काका एक रोडटच जमीन घेण्याचा एक तुमच्या मनात एक म्हणजे टार्गेट होता की ती योगायोगाने या गोष्टी करत गेल्या? योगाने मध्ये घेतल्याच नाही नाही का? 1 एकर न घेता अर्धा एकर पण रस्त्याला, कारण रस्त्याची लफडी माहितीची आपलं माल निघायचं टायमाला गेला अडून कोणी गेलं ते बरोबर त्याच्यापेक्षा कमी होती पण रस्त्याला, पण ते योगायोगाने पूर्ण रस्त्याला होऊन गेले. तर या ठिकाणी आमचे चाचा यांनी सांगितले की रोड आम्ही ही योगायोगाने या ठिकाणी गोष्ट घडली, कारण मी कुठेतरी दुनियादारी गावामध्ये फिरत असताना राजकारण करत असताना त्यांच्याकडे बऱ्याच अडीअडचणी लोकांच्या शेतावादावरून रस्त्यावरून त्या ठिकाणी येतात. तर ही गोष्ट त्यांना कुठेतरी कळत होती की जर आपण मध्ये जमीन त्या ठिकाणी घेतली तर लोकांचा वाद त्या ठिकाणी होतो. तर ही गोष्ट मनाशी बाळगून त्यांनी जेही जमीन त्या ठिकाणी घेतली, मग त्यांचं म्हणणं की 2 पैसे आम्ही शिल्लक केले पण रोडटच जमीन या ठिकाणी घेतल्या जेणेकरून कोणाला लात मारणे नको आणि कोणाच्या पाय या ठिकाणी पडणं नको. तर भगवान काका आज तुमच्या सोबत या ठिकाणी चर्चा करत असताना बऱ्याच तरुण मित्रमंडळींना एक कुठेतरी वाटतं की आपण नोकरीला या ठिकाणी लागलं पाहिजे, पण कुठेतरी एक नोकरदारांना सुद्धा लाजवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. तर तुम्ही तरुण मित्रमंडळींना शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? आपण 100% आजाद माणूस आहे शेतकरी म्हणजे. त्याच्या मनात आलं तर ते अर्ध्या रात लोक पाणी भरत राहील, नाही तर दुपार लोक झोपेल बी राहील, याचं बंधन नाही. त्याच्यामुळे इतके असल्यानंतर आपण करायची शेती चांगली, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करायचं, नाही जीवाला झोपून राहायचं पण करायचं. तर भगवान काका यांनी सांगितलं की मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि शेतकरी हा मनाचा राजा, तो कोणाचा गुलाम नाही. कारण जर आपण एखाद्या ठिकाणी नोकरीला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला टायमावर हजर होणे एक गुलामगिरी त्या ठिकाणी पत्करणे, पण आपण शेतकरी त्या ठिकाणी आपण शेतीत मेहनत त्या ठिकाणी करत नाही आणि आपण शेतीला त्या ठिकाणी दोष देतो की शेतीमध्ये पिकत नाही. तर भगवान काका यांनी सांगितलेलं आहे की मेहनत करा, ही शेती तुम्हाला ही काळी माय 100% त्या ठिकाणी येते. तर भगवान काका आता बऱ्याच शेतकऱ्यासोबत आम्ही चर्चा केली आणि या वर्षी खूप जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी, पण तुमच्यासोबत बोलताना आम्हाला काळी मात्र त्या ठिकाणी नाराजगी दिसून येते. कुठेतरी तुम्ही या गोष्टीला असं मनावर घेताय ना दिसत नाही, याला काय करा? कारण आपण ते वेळेवर केलं तर काय मनावर घ्यायचं नाही, आपली जर नुकसानच झालेली नसतं तर रडायचं तर रडल्यानंतर काही विषय नाही राहत ना. तर मित्रांनो सांगतात की जे ते खरं या ठिकाणी सांगण्याचं शेतकऱ्याचं कधी नुकसान होतच कमी जास्त, मग ते जर लवणच धरत आपण परत पुढचं करायचं नीट. तर भगवान काका यांनी सांगितलेलं आहे की हायपत त्या ठिकाणी खायची नाही, कारण ही जमीन आपलं 1 रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी करते. तर आपण चांगली मेहनत त्याची केली तर 10 रुपये सुद्धा 10 रुपयाच्या वर आपल्याला पैसे या शेतीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळते. तर आपण कोणत्याही गोष्टीची हायपत खायची नाही. आता बरेच सोशल मीडियावर आम्ही बऱ्याच जणांच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्या ठिकाणी पाहिल्या. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एक सांगू इच्छितो की शेतकरी बांधवांना एक विनंती करतो की कोणी हातबल त्या ठिकाणी होऊ नका. शेतकऱ्यांच्या जीवनात सुख दुःख त्या ठिकाणी येत राहतं, पण शेतकरी हा देशाचा राजा आहे. आज शेतकऱ्याच्या एका गुंठ्याची किंमत लाखो रुपये. जर तुम्ही 1 गुंठा त्या ठिकाणी विक्री काढला तर तुमचे काहीच कर्ज त्या ठिकाणी फेडण्यात येईल. तर तुम्ही कोणत्याही गोष्टीची हायपत न खाता मेहनत करा. जो मेहनत करेल तो मेहनत केल्याच्या नंतर भगवान पवार सारखं नाव कमवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. तर मित्रांनो, आज आम्ही एक शेतकरी, एक सामाजिक कार्यकर्ते व एक लोकांच्या गोरगरिबाच्या मदतीला धावून येणारे असे एक चळवळीचे कार्यकर्ते व एक सामाजिक कार्यकर्ते व एक शेतकऱ्यासोबत या ठिकाणी चर्चा केली. तर भगवान काका, तुम्ही तुमचा किमती वेळ या ठिकाणी दिला आणि तुम्ही तुमच्या मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. त्यानंतर आजचे आमचे भावी खासदार ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब यांचाही या ठिकाणी धन्यवाद, कारण त्यांनी आमच्या आजच्या या मुलाखतीमध्ये कमीत कमी 20 मिनिटं ते या ठिकाणी उभे राहिलेले आहे. तर वकील साहेब, तुमचाही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, आजचा जर हा मुलाखत गपशप तुम्हाला या ठिकाणी आवडली तर माझ्या फेसबुक चॅनलला, इंस्टाग्रामला व युट्यूबला आपण अवश्य सबस्क्राईब, लाईक, फॉलो या ठिकाणी करावे, एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.